नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मध्ये चालू वर्षी इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये बोर्डाच्या परीक्षेसाठी वगळलेले भाग, त्यावरती गुणदान आणि महत्त्वाचं काय अभ्यास करणार आहोत, याविषयी चर्चा करणार आहोत. हे सदरचे सादरीकरण हे शैक्षणिक अध्ययन, अध्यापन या हेतूने सदर सादरीकरणात घेतलेल्या सर्व आकृत्या, तक्ते हे बालभारतीच्या सौजन्याने आणि इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या क्रमिक पाठ्यपुस्तकातून घेतलेले आहे. मार्गदर्शक सोनवलकर अशोक बापूराव, सनब्राईट माध्यमिक विद्यालय आंबेगाव बुद्रुक पुणे. सदरचे सादरीकरण हे जनप्रबोधनी अंतर्गत वेद यशाचा या ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी सादरीकरण केलेलं आहे. इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला चालू 2022 मधील या बोर्डाच्या परीक्षेसाठी आपण एकंदरीत 10 प्रकरणं जशीच्या तशी अभ्यासणार आहोत आणि त्यासाठीचे जे गुण आहेत हे गुण दिलेले आहेत, तर विकल्पासह हे गुण दिलेले आहेत. एकूण गुण 40 पैकी, तर विकल्पासह एकूण 60 गुणांचा हा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 हा पेपर असणार आहे. चालू वर्षी कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे सलग 2 वर्ष आपण कोरोनाच्या या महामारीच्या छत्राखाली भीतीच्या वातावरणामध्ये कधी ऑनलाईन कधी ऑफलाईन या पद्धतीने शिक्षण घेत आहोत. यामुळे आपण यावर्षी सदर संबंधित अभ्यास मंडळाकडून वगळण्यात आलेला अभ्यासक्रम प्रथम पाहूया. खरं तर हा अभ्यासक्रम किंवा जे घटक कमी केलेले आहेत हे संपूर्ण घटक न कमी करता किंवा वगळता यातील फक्त जो विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी किंवा विद्यार्थी स्वतःची स्वतः भाग अभ्यासू शकतो किंवा वाचून करू शकतो असाच भाग फक्त कमी केलेला आहे. हा भाग परीक्षेसाठी विचारला जाणार नाही, मात्र विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अभ्यासासाठी तो अध्ययन म्हणून करण्यात यावा. अध्यापकाने जो शिकवलेला भाग आहे, अध्यापकांना शिकवण्याचा कोणताही भाग कमी केलेला नाहीये, म्हणजेच तो परीक्षेला विचारला जाणार आहे. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या आपल्या क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये जे असणारी जास्तीची माहिती जी विद्यार्थ्यांनी करावा असा जो हेतू असतो, तो हेतू अध्ययनासाठी ठेवलेला आहे. यामध्ये इंटरनेट माझा मित्र त्याचे सदर पान क्रमांक दिलेले आहेत. सांगा पाहू त्याचे सदर पान क्रमांक दिलेले आहेत. जोड माहिती तंत्र त्याचे सदर पान क्रमांक दिलेले आहेत. परिचय शास्त्रज्ञांचा, इतिहासात डोकवताना, जरा डोके चालवा, निरीक्षण करा, थोडे आठवा, नेहमी लक्षात ठेवा, माहिती आहे का तुम्हाला, विचार करा व सांगा, याची सदर समोर या दिलेल्या पान क्रमांकावरील ती माहिती विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी ठेवलेली आहे. त्याच बरोबरीने पाठ क्रमांक 4 मध्ये जैवविविधतेचे संवर्धन, पर्यावरणीय संस्था व त्याचे कार्य, पान नंबर 43 पर्यावरणीय समस्या व त्यावरील उपाय हा भाग वगळण्यात आलेला आहे. पाठ क्रमांक 5 मध्ये हरित ऊर्जा, यामध्ये औष्णिक ऊर्जेतील समस्या, पर्यावरण स्नेही ऊर्जेच्या दिशेने, पान क्रमांक 52. पाठ 9 सायबर गुन्हे इत्यादी वरील सर्व घटक अध्ययनासाठी आहेत. याचं मूल्यमापन होणार नाही, मात्र विद्यार्थ्यांनी हे अध्ययनासाठी म्हणजे स्वतःच्या माहितीसाठी करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बालभारतीने आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ ज्या आहेत यांना सदरची माहिती जी दिलेली आहे ते आपण अभ्यासणार आहोत, की या आपण सादरीकरणामध्ये ज्या आकृत्या आणि तक्ते जे घेणार आहोत ते बालभारतीच्या सौजन्याने बालभारतीच्या पुस्तकातून घेणार आहोत. प्रकरण क्रमांक 1 अनुवांशिकता व उत्क्रांती हे आपणास प्रकरण आहे. यामध्ये 2 भाग आहेत, एक अनुवांशिकता आणि दुसरी उत्क्रांती. अनुवांशिकता या भागामध्ये आपण डीएनए रेणू व अनुवांशिक बदल याविषयी माहिती घेणं गरजेचं आहे. त्याच बरोबरीने प्रतिलेखन, भाषांतर आणि स्थानांतरण या तिघांच्याही व्याख्या, त्याच बरोबरीने ती प्रक्रिया घडते कसे, डीएनएच्या आरएनए मध्ये रूपांतर होताना काय प्रक्रिया घडते, याविषयी या अनुवांशिकता या उपघटकामध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच बरोबरीने दुसरा या पाठामधला उपघटक जो आहे तो उत्क्रांती. यामध्ये उत्क्रांतीची व्याख्या,
उत्क्रांतीच्या सिद्धांत आणि त्याचे पुरावे इत्यादी माहिती आपणास घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबरीने डार्विन आणि लॅमार्क यांचा सिद्धांत अभ्यासणं आपणास आवश्यक आहे. मानवी उत्क्रांतीचा प्रवास यावर्षी कमी केलेला आहे. सदर पहिल्या प्रकरणामध्ये आपण अनुवांशिकता आणि उत्क्रांती याविषयी आपण या पद्धतीनं अभ्यास करणार आहोत. तर या पाठामध्ये अजून महत्वाचं आपण अभ्यासल्यानंतर काय करणार आहोत, तर हे उत्क्रांतीचे पुरावे जे बाह्यरूपीय पुरावे आहेत, अस्थिमय रचनामध्ये जे काही अंतर्गत पुरावे आहेत, त्याच बरोबरीने भ्रूणविज्ञान, त्याच बरोबरीने अवशेष अंगे कोणकोणते आहेत आणि जोड जोडणारे दुवे इत्यादी हे आपणास आकृतीच्या सहाय्याने अभ्यास करावा लागणार आहे. त्याच बरोबरीने स्वाध्यायामध्ये जो दिलेला जो तक्ता आहे, हा तक्ता पूर्ण करण्यासाठी बहुतांश वेळा विचारलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या आपल्याला पेपरमध्ये कृतीपत्रिका सोडवताना बरेचसेच प्रश्न हे आकृतीवरून सोडवावे लागतात. जसं विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये सूत्र, व्याख्या, संकल्पना, प्रकार किंवा उदाहरण हे सोडवावं लागतं. त्या पद्धतीने आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मध्ये जास्तीत जास्त आकृत्यावरून अभ्यास करावा लागतो, लक्षात ठेवावं लागतं. इथं विद्यार्थ्यांचा आणखी एक गैरसमज आहे, की या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा या विषयामध्ये जास्तीच्या आकृत्या आहेत, जास्तीचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. नाही. आपण आज आकृत्या जर व्यवस्थितपणे आपण त्याची सराव केलेला असेल, त्याची उजळणी केलेली असेल आणि जी त्रिसूत्रे आपण जे अभ्यासतो, की अभ्यास, सराव, उजळणी या त्रिसूत्रीनुसार आपण जर अभ्यास केलेला असेल तर साहजिकच आपणास खूप फायदा होतो. सुरुवातीला अभ्यास केलाच पाहिजे. अभ्यास केल्यानंतर त्याची उजळणी केलीच पाहिजे आणि उजळणी केल्यानंतर त्याचा भरपूर सराव केला पाहिजे. आकृत्यांचा जास्तीत जास्त सराव केला तर साहजिकच ते आपल्या दीर्घ स्मरणामध्ये राहण्यास त्याची मदत होते. दुसरं प्रकरण जे आहे आपणास सजीवातील जीवन प्रक्रिया. एकंदरीत आपण 2 प्रकरणं याच्यावरती पाहणार आहोत. दुसरं आणि तिसरं सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 आणि सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. या पहिल्या जीवन प्रक्रियेमध्ये श्वसन संस्थेवरती आणि ऊर्जा निर्मितीवरती आपण आज बारकाईने अभ्यास करणं गरजेचं असतं. नंबर 1 की एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीवामध्ये ऊर्जा निर्मिती कशी होते? यामध्येच ऑक्सिशोषण आणि विनाक्ष श्वसनाच्या माध्यमातून कशा प्रकारे ऊर्जेची निर्मिती केली जाते. तर ग्लुकोज विघटन म्हणजे नक्की काय होतं, तर खाल्लेल्या अन्नपदार्थाचा जो शेवटची प्रक्रिया किंवा शेवटची जी स्टेप आहे ती ती म्हणजे ग्लुकोज विघटन. हे होत असताना कुठं होते, पेशीच्या कोणत्या भागामध्ये होते आणि त्यानंतर ऑक्सिजनची या प्रोसेसमध्ये काय मदत होते हे आपल्याला समजून येणं गरजेचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉन वहन साखळी, पेशीमध्ये असणाऱ्या तंतुकणिकेमध्ये नक्की काय बदल होतो, त्याच्यामध्ये काय चेंजेस होते, हेच आपण क्रेब चक्र किंवा टीसीएस सायकलमध्ये आपण ते अभ्यासलेले आहेत. त्याचाही बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. तर ऊर्जेचं एटीपी म्हणजे चलन कसं आपण ते वापरतोय. एटीपी म्हणजे काय? एडीपी म्हणजे काय? वेगवेगळी येणारे याच्यामधले जे एन्झाईम्स आहेत हे एन्झाईम्स पण आपण अभ्यासणं FADH2 आहे, NADH2 आहे, हे अभ्यासणं गरजेचं आहे. साधारणतः श्वसनातून निर्माण होणारी ऊर्जा आणि या ऊर्जे निर्मितीसाठी ऑक्सिजनची गरज असताना आणि ऑक्सिजन न घेता केलेली ऊर्जेची निर्मिती, ऑक्सिशोषण आणि विनाक्ष श्वसन हा अभ्यास याच्यामधून आपण करणार आहोत. तर याच्यातला उपघटक 2 जो आहे, तर याच्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत, की पेशीचं विभाजन हे 2 प्रकारे होतं. एक तर सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन. मित्रांनो, आपण सूत्री विभाजनावरती जास्तीत जास्त जोर द्यायचा, कारण चालू वर्षीला 10वीला सूत्री विभाजनावरती अपेक्षा आहे. सजीवामध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत एकंदरीत पेशीचे 2 प्रकार पडतात. एक कारक पेशी आहे आणि दुसरी जी आहे लैंगिक पेशी. या पेशीमध्ये सूत्री विभाजन आणि लैंगिक पेशीमध्ये अर्धसूत्री विभाजन कसं होतं? सूत्री विभाजनाच्या ज्या काही टप्पे आहेत, हे टप्पे आपणास अभ्यासणं गरजेचं आहे आणि याच्यावरती आपणास साधारणतः बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आणखी या पाठामध्ये जास्तीचं काय लक्षात ठेवावं किंवा सराव करावा, तर हे जे दिलेले जे तक्ते आहेत, हे तक्ते तुम्हाला पूर्ण करायला किंवा या तक्त्यामधली माहिती चुकीची देतील आणि तुम्हाला बरोबर करून लिहायला सांगतील. पायरुक आम्लामध्ये जे तुम्हाला एक्झरसाइज मध्ये दिलेला आहे, स्वाध्यामध्ये जे दिलेला तक्ता आहे, तो तक्ता चांगला अभ्यासा. ऑक्सिशोषण आणि विनाक्ष शोषण
हे दोन्हीही तक्ते खूप चांगल्यापैकी अभ्यासा. स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, प्रथिन कोणताही घटक असू द्या, शेवटी त्याचं आपणास ऊर्जा निर्मितीच होणार आहे. किंवा विनाक्ष श्वसन जरी असलं तर शेवटी त्याची ऊर्जा निर्मिती कशी होते या दृष्टीने त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मानवी श्वसन संस्थेची आकृती आपल्याला देतात आणि त्याची नावं विचारली जातात. त्याच बरोबरीने प्रथिन, वेगवेगळी प्रथिनं आपणास विचारल्या जातात. तर याच्यावरती आधारित प्रश्न विचारला जातो. तसेच गुणसूत्राची आकृती दिली जाते. आपण इयत्ता 9वी ही आकृती अभ्यासलेल्या आहेत. या आकृतीची नावं विचारले जातात. त्याच बरोबरीने स्वाध्यायीमधील सूत्री विभाजनाच्या अवस्था हाही आपणास तक्ता विचारला जातो. साधारणतः प्रकरण 2 मध्ये आपण इत्यादी महत्वाच्या घटकावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रकरण क्रमांक 3 मध्ये सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 याच्यामध्ये साधारणतः आपणास 2 उपघटक दिलेले आहेत. एक म्हणजे लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन म्हणजे काय आपणास सुरुवातीला अभ्यास करावा लागणार आहे. प्रथम प्रजननाची व्याख्या, अलैंगिक आणि लैंगिक या दोघांच्या मध्ये असणारा फरक, त्याच्याविषयी असणारे फायदे हेही आपणास अभ्यासावा लागणार आहे. तसेच विकासाच्या अवस्था विकास अवस्थ जन्म याच्यामधला याचा अभ्यास करावा लागणार आहे. अर्तवचक्र किंवा ऋतुचक्र जे आहे याच्यामध्ये जो हार्मोन्स याचा जो बदल घडत असतो तो कोणत्या प्रकारे घडत असतो, ते का घडत असतो याच्याविषयी माहिती घेणं आपल्यास गरजेचं आहे. आणि साधारणतः आधुनिक तंत्रज्ञान जे आहे प्रजननाचं, हे स्वतःच्या भाषेमध्ये किंवा स्व अनुभवावरती, स्वतःच्या कौशल्यावरती आधारित याच्यावरती प्रश्न विचारतात. मित्रांनो लक्षात ठेवा, कृतीपत्रिकेमध्ये एकूण 4 प्रश्न जे विचारले जाणार आहेत, ते पहिला प्रश्न जो ज्ञानावरती, दुसरा प्रश्न जो आहे तो तुमच्या उपयोजनावरती, तिसरा कौशल्यावरती आणि तिसरा उपयोजनावरती आणि चौथा कौशल्य. ज्ञान, दुसरा आकलन, तिसरा उपयोजन आणि चौथा कौशल्य या स्वरूपात विचारला जातो. तर तुम्हास एखादी समस्या देतात आणि ती समस्याचा उपाय किंवा परिणाम सुचवायचा असतो. हे साधारणतः या आधुनिक तंत्रज्ञानावरती तिन्ही घटकावरती या उपगटावरती प्रश्न विचारले जातात. काच नलिकेतील जे फलन आहे, IVF, सरोगेटेड मदर्स, भाडोत्री मातृत्व, ट्विन्स, जुळे याच्याविषयी प्रश्न हमखास विचारला जातो. त्याच्यामुळे हे घटक तुम्ही परीक्षेला अभ्यासलेच पाहिजेत. लैंगिक आरोग्याच्या बाबतीत भविष्यामध्ये होणारे आजार कोणकोणते आहेत, लैंगिक आरोग्याच्या दृष्टीने जागरूकता कशी निर्माण करावी याच्याविषयी तुमचं स्वमत जाणून घेण्याचे हे प्रश्न तुमच्या उपयोजनाच्या आणि कौशल्याचे विचारले जातात. या पाठामध्ये आणखीच काय करावं तुम्हाला, तर हे लैंगिक प्रजननाचं, फुलामध्ये होणाऱ्या लैंगिक प्रजननामध्ये याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. एकतर याला तुम्हाला नावं द्यायला विचारतात किंवा याच्यावरनं तुम्हाला स्पष्टीकरण लिहिण्यासाठी विचारतात. तसेच मानवामधील लैंगिक प्रजननामध्ये जे लैंगिक घटक आहेत ते पुरुष प्रजनन संस्था आणि स्त्री प्रजनन संस्था याची नावं विचारतात. त्याच्यामध्ये स्रवणारे हार्मोन्स विचारतात. त्याचबरोबर त्याचं स्पष्टीकरण विचारतात. त्याच्यातला फरक विचारतात. आणखी अलैंगिक प्रजननामध्ये अमेबामध्ये होणारे, पॅरामोशियममध्ये होणाऱ्या आणि युग्लेनामध्ये होणाऱ्या या प्रजननाचा प्रकार कोणता आहे तो विचारला जातो. त्याचबरोबर त्याच्या आकृत्या विचारल्या जातात. डबल फर्टिलायझेशन, दुहेरी प्रजनन हे फुलामध्ये कसं होतं याची आकृती किंवा स्पष्टीकरण विचारलं जातं. आत्ता बोलल्याप्रमाणे आर्तवचक्र विचारलं जातं. बीजाणुधानी निर्मितीचं, ईस्टमध्ये होणारं प्रजनन आणि फ्युनारियामध्ये होणारं प्रजनन यावरती आधारित प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. यामुळे या घटकामध्ये हे अभ्यासणं गरजेचं आहे. प्रकरण क्रमांक 4 पर्यावरणीय व्यवस्थापन. मित्रांनो या प्रकरणामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्वतःचं मत, स्वतः तुम्ही किती अभ्यासलेला आहे, तुम्हाला किती आतापर्यंत ज्ञान मिळालेलं आहे हे पाहिलं जातं. या प्रकरणामध्ये असणारे तक्ते किंवा काही घटना आहेत, या घटना तुमच्याकडून विचारल्या जातात. परिसंस्थामध्ये असणारे, तुमच्या परिसरात असणारी परिसंस्था किंवा अन्नचक्र, अन्नजाळे हे तुम्हाला विचारलं जातं. त्याच बरोबरीनं सध्याच्या परिस्थितीमध्ये संवेदनक्षम क्षेत्र किंवा नष्ट होत जाणाऱ्या ज्या जातीत वेगवेगळ्या प्राण्यांच्या, रेड पांडा आहे, लायन टेल्ड वानर आहे, शत्रुखार आहे, याच्याविषयी हमखास कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जातो किंवा याच्याविषयी काही ना काहीतरी स्पष्टीकरण विचारलं जातं.
पर्यावरण संस्था, पर्यावरण संवर्धन, पर्यावरण संवर्धनावरती एक तुमचं मत किंवा तुम्ही काय करू शकता? तुम्ही काय याच्यावरती सजेशन देऊ शकता? इत्यादी विचारलं जातं. आणखी महत्त्वाचं काय याच्यामध्ये अभ्यासलं पाहिजे, तर हे जे चिन्ह संकेत दिलेले आहेत, ते चिन्ह काय दर्शवतं? हे तुमच्याकडून विचारलं जातं. चिन्ह संकेत आणि त्याविषयी तुमची भूमिका. नुसतं चिन्हाचा अर्थ किंवा चिन्हाचं नाव नाही सांगायचं, तर त्याविषयी तुमची भूमिका काय असेल, हे सांगावं लागणार आहे. त्याच बरोबरीनं नष्ट होत जाणाऱ्या ज्या जाती इथं दिलेल्या आहेत, त्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जातात. स्कॅक्टर्ड ग्रीव्हज, देवराई, देवराईविषयी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जाधव मोलाये पैन यांच्या कार्याविषयी किंवा असा एखादा व्यक्ती आहे की तो नष्ट होत जाणाऱ्या जंगलाचं संरक्षण करू शकतो का? याविषयी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि पर्यावरण संवर्धनाची गरज, पर्यावरणावरती परिणाम करणारे घटक इत्यादी या तक्त्यावर संकल्पचित्रावरती तुम्हाला प्रश्न विचारतील. अर्धवट संकल्पचित्र देतील आणि तुम्हाला ते पूर्ण करायला सांगतील. या पद्धतीने या प्रकरणात प्रश्न विचारला जाऊ शकतो. हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणामध्ये काही भाग वगळलेला आहे, तो आपण सुरुवातीला बघितलेला आहे. जलविद्युत ऊर्जा, औष्णिक विद्युत ऊर्जा, अणुविद्युत ऊर्जा, पवन विद्युत ऊर्जा, सौर विद्युत ऊर्जा. या ऊर्जा नक्की कशी निर्माण केली जाते? हरित ऊर्जा म्हणजे काय? त्याची व्याख्या विचारली जाते. त्याच बरोबरीने या पाठामध्ये सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा विचारला जाऊ शकतो. हे वेगवेगळ्या आकृतीवरनं तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. टर्बाइन्स विचारलं जाऊ शकतो. यातला काहीसा भाग कमी केलेला आहे. सौर विद्युत गटाची जोडणी कोणत्या प्रकारे केली जाते त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ती तशीच का करावी? आकृती काढायला विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबरीने दिलेल्या चिन्ह संकेत तुम्हाला काय दर्शवतो याविषयी तुम्ही काय माहिती देणार आहे? पवन ऊर्जा म्हणजे काय हे तुम्हाला जे दिलेलं आहे किंवा संबंधित तक्त्यातील नोंदी लक्षात घेऊन जोड्या जुळवा याविषयी प्रश्न विचारले जाऊ शकतात. या प्रकरणात इत्यादी उपघटक बारकाईनं अभ्यासा. प्रकरण क्रमांक 6 प्राण्यांचे वर्गीकरण. यामध्ये सुरुवातीला आपण असं दिलेलं आहे ते प्राण्यांचे वर्गीकरण कोणत्या हेतून दिलेले आहे आणि ते वर्गीकरण करत असताना कोणत्या मुद्द्याच्या आधारे वर्गीकरण केलेलं आहे. यामधील प्राण्यांचे जे वर्गीकरण करण्याची पारंपरिक पद्धत आणि आधुनिक पद्धत या दोघांच्या मध्ये काय फरक आहे याविषयी तुम्हाला बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे. त्याच बरोबरीने आणखी काय महत्वाचं याच्यात विचार करणार आहे, तर या दिलेल्या आकृत्यावरून कदाचित तुम्हाला आकृती काढायला सांगतील, आकृत्यावरनं स्पष्टीकरण लिहायला सांगतील, उदाहरणं लिहायला सांगतील, कोणत्या संघामध्ये येतात त्याचं वर्गीकरण आपणास माहिती असणं गरजेचं आहे. तर पूर्ण त्याचं वर्गीकरण करा. जे आधुनिक पद्धतीने दिलेले जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण अभ्यासा. हायड्रा म्हणजे जलव्याल, सायकॉन स्पंज, तारामासा किंवा इतर दिलेल्या ज्या आकृत्या आहेत त्याचे वर्गीकरण असेल, त्याच्यामध्ये कबूतर आहे, वटवाघळ आहे, मासा आहे. त्याच बरोबरीनं आपणास स्वाध्यायामध्ये दिलेले जे तक्ते आहेत, हे तक्तेही विचारले जाऊ शकतात. आकृत्याला नावं विचारलं जाऊ शकतो. तक्ता पूर्ण करा असा प्रश्न तुम्हाला याच्यातला विचारू जाऊ शकतात. त्याच्यामुळे हे तक्ते आणि आकृत्या बारकाईनं अभ्यासात. त्याच बरोबरीने त्याचं आधुनिक पद्धतीने जे वर्गीकरण आहे सृष्टी, शरीर संघटन, शरीर सममिती, देहगुहा, प्राणीसंघ आणि वर्ग या पद्धतीने तुमचं वर्गीकरण करणं गरजेचं असतं. ते वर्गीकरण बारकाईने अभ्यासा. प्रकरण क्रमांक 7 मध्ये ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. खरं तर हे प्रकरण खूप सुंदर आहे. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आपण वापरतो, त्या गोष्टी वापरत असताना जे सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये काम करतात किंवा सूक्ष्मजीव असतात, त्याचं दररोजच्या दररोज त्या बरोबरीने जर आपण त्याची नावं जर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला, कारण या सूक्ष्मजीवांची नावं बऱ्याचशाच प्रमाणामध्ये इंग्रजीमध्ये दिलेली आहेत, त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवायला अवघड जातं. पण जर त्याचं काहीतरी आपण टेक्निक अवलंबलं, काहीतरी क्लृप्त्या वापरल्या, तरी खूप छानपैकी आपल्या लक्षात येईल. याच्यात उपयुक्त सूक्ष्मजीवशास्त्र, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचा कुठं उपयोग केला जातो, उत्पादनामध्ये दुग्धजन्य योगर्ट, लोणी, चीज निर्मिती, प्रोबायोटिक्स, पाव, व्हिनेगर, पेय निर्मिती, सूक्ष्मजीवांचा जैविक विकरांचा उपयोग कुठं कुठं केला जातो या तक्त्यावरती आपला बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रतिजैविके, सूक्ष्म जैविक प्रदूषण नियंत्रण याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छ तंत्रज्ञान, सूक्ष्मजीव संवर्धन
मित्रांनो, इथं तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही सूक्ष्मजीवांचा उपयोग स्वतःच्या दैनंदिन जीवनासाठी कसा करून घेऊ शकता, याविषयी तुमचं मत जाणून घेण्यासाठी किंवा तुमच्या मनामध्ये असणारी वैचारिक पातळी जाणून घेण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनामुळे जे निर्माण झालेली जी परिस्थिती आहे, अशी परिस्थिती निर्माण जर झाली, तर त्या परिस्थितीमध्ये त्याच आणखी सूक्ष्मजीवाचा, वेगळ्या सूक्ष्मजीवाचा फायद्यासाठी आपण काय उपयोग करून घेऊ शकतो का? असाही तुम्हाला विचार करावा लागणार आहे. सध्याच्या स्थितीमध्ये पर्यावरणाची जी निर्माण झालेली जी समस्या आहे, ही समस्या किंवा सांडपाण्याची समस्या, पाणी प्रदूषणाची, जल प्रदूषणाची निर्माण झालेली समस्या, या समस्येवरती सूक्ष्मजीवाच्या आधारे आपण कसं याच्यावरती उपाय शोधून काढू शकतो, याविषयी तुमचं मत जाणून घेण्यासाठीची वैचारिक पातळीवरचे हे उपयोजनात्मक प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 मध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे प्रकरण खूप चांगल्यापैकी तुम्ही अभ्यासा. या पाठात आणखी अभ्यासाचे घटक म्हणजे आधुनिक भूमिभरण स्थळ हे काय आहे? प्रक्रियेनंतर मिळणाऱ्या सांडपाण्यावरती प्रक्रिया करताना जे दिलेले संकल्पना चित्र आहे, हे संकल्पना चित्र अभ्यासा. सूक्ष्मजीवांचं आपणास होणारा जो व्यवस्थापनामधला जो उपयोग आहे तो अभ्यासा. उपयोगाच्या अनुषंगाने संकल्पना चित्र हे दिलेलं आहे ते अभ्यासा आणि जोड्या जुळवा याच्यामध्ये हे वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांच्या नावांच्या जोड्या विचारल्या जाऊ शकतात. तर जे दिलेले चित्र आहे या चित्राच्या आधारे तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात, हे स्पष्टीकरणावरती. हे चित्र, दिलेले चित्र कशाचं आहे? या चित्रावरून तुम्ही काय सांगू शकाल? सांडपाण्याचं व्यवस्थापन करताना कोणत्या सूक्ष्मजीवांचा उपयोग कराल? या पद्धतीने याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रकरण क्रमांक 8 पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान. खरं तर सद्यस्थितीमध्ये यावरती आणखी विचार करायला लावणारी ही एक विज्ञानाची खूप अशी इंटरेस्टिंग आणि भविष्यामध्ये काम करायला लावणारी तुम्हाला एक विज्ञानाची शाखा आहे, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. मित्रांनो, यामध्ये भविष्यात आपल्याला करिअर करण्यासाठी खूप छानपैकी अशी आपणास एक विज्ञानाची शाखा आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये, चालू परिस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या प्रश्नावरती जर काही उपाय शोधायचा असेल, तर याचीच शालेय जीवनापासूनच आपणास याचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पेशीविज्ञान आणि जैवतंत्रज्ञान असे 2 भाग आहेत. पेशी विज्ञानामध्ये तुम्हाला मूल पेशी म्हणजे काय आणि त्या मूल पेशीचा उपयोग कुठं-कुठं करून घेता येऊ शकतो, याचा अभ्यास करावा लागणार आहे. तर माणूस जिवंत असताना कोणकोणते अवयव दान करू शकतो आणि मृत्यूनंतर कोणकोणते अवयव दान करू शकतो, याविषयी बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. तर याच्यातला उपघटक जो दुसरा आहे, जैवतंत्रज्ञान. याच्याविषयी तुम्हाला जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, जैवतंत्रज्ञानाचे उपयोग, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निर्माण होणारे उपयोग आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत. शेतीमध्ये असतील किंवा पशुपालनामध्ये असतील किंवा माणसासाठी होणारे जे उपयोग, मानवी आरोग्यामध्ये होणारे उपयोग, उद्योगधंद्यामध्ये होणारे उपयोग किंवा पर्यावरणासाठी, जैवतंत्रज्ञानासाठी, डी फिंगर प्रिंटिंग किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये होणारे जे याचे सध्याच्या परिस्थितीमध्ये जे उपयोग आहेत ते आपणास बारकाईने अभ्यासावे लागणार आहेत. पुस्तकात दिलेल्या माहितीच्या आधारे आणखीन आपण जास्तीची माहिती दिलेल्या वेगवेगळ्या क्यूआर कोडवरून, दीक्षा ॲपमधील वेगवेगळ्या व्हिडिओवरून आणखी आपण माहिती मिळवून याच्यावरती स्वतःची उत्तरं तयार करू शकतो. ज्या पद्धतीने प्रकरण क्रमांक 7 मध्ये आपण असं म्हटलं, की तिसऱ्या प्रश्नामध्ये आपणास उपयोजनावरती आधारित ज्यावेळेस प्रश्न विचारले जातील, इथं 8व्या प्रकरणावरतीही या उपयोजनावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याविषयी तुमचे मत जाणून घेतले जाऊ शकतं. आणखी या पाठामध्ये काय घेतलं जाणार आहे, तर जनुकीय पार्श्विक बटाट्याच्या माध्यमातून आपण असं लस कशी दिली जाऊ शकते, याविषयी कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. मूल पेशीचे उपयोग कोणकोणते आहेत, हा तक्ता पूर्ण करण्यासाठी येऊ शकतो. सहसंबंध जे स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत ते विचारले जाऊ शकतात. जोड्या जुळवा विचारला जाऊ शकतो आणि जैवतंत्रज्ञानाचे फायदे जो तक्ता आहे तो तक्ता विचारला जाऊ शकतो. यावरून आपणास सदरची माहिती बारकाईने अभ्यासावा लागणार आहे. प्रकरण क्रमांक 9 आणि 10 सामाजिक आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन. यामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये निर्माण होणारी जी परिस्थिती, या परिस्थितीवरती तुम्ही काय उपाययोजना करू शकता किंवा त्याच्यातून तुम्हाला काय बोध होतो. प्रकरण क्रमांक 9 मध्ये सामाजिक आरोग्यामध्ये या पाठामध्ये नक्की काय आपण अभ्यासणार किंवा जास्तीचा अभ्यास करणार आहोत. तर भिन्न परिस्थिती तुम्हाला देतील, हे चित्र देतील पाठ्यपुस्तकातलं आणि तुम्हाला त्याच्यावरनं
स्पष्टीकरण विचारलं जाईल, की चित्र कशाचं आहे, ही परिस्थिती निर्माण कशी झाली आहे, मग तिच्यावरती तुम्ही काय उपाययोजना कराल किंवा सदरचं चित्र देतील सायबर क्राईमचं किंवा सदरचं सेल्फीचं देतील, हास्य मंडळाचं देतील, अपघाताचं देतील आणि त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ते कोणते-कोणते विचारले जाऊ शकतील किंवा त्याच्या शक्यता कोणत्या आहेत? तर असं जर झालं तर हे चित्र नक्की कशाचं आहे? त्याचं उत्तर मी काय देऊ शकतो? तर याचं बारकाईने नियोजन केलं पाहिजे. स्वाध्यायामध्ये दिलेले जे प्रश्न आहेत, हे तक्ता पूर्ण करायला सांगितलेलं आहे. जे कोडं तुम्हाला शब्दकोडं सोडवायला सांगितलं, कदाचित शब्दकोडं विचारलं जाऊ शकतं किंवा सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे घटक 1-2 घटक देतील आणि बाकीचे घटक तुम्हाला विचारलं किंवा त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर 9व्या प्रकरणामध्ये जर तुम्हाला सामाजिक आरोग्याचे हे प्रकरण क्रमांक 9 आहेत, याच्यामध्ये स्वतःची उत्तरं जास्तीत जास्त तयार ठेवा. मित्रांनो, इथं तुमच्या उत्तराचं योग्य नियोजन पाहिजे. जसं मगाशी मी म्हटलं, तर सुरुवातीला तुम्ही पाठ्यपुस्तकातला अभ्यास तुमच्या अध्यापकांना शिकवल्यानंतर तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्याचा सराव केलेला आहे, उजळणी केलेलं आहे. आता त्याचं सातत्य तुम्हाला ठेवायचं आणि सातत्य ठेवून ते परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचं उत्तरं लिहायची आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मध्ये उत्तरं जास्तीची लिहिण्यापेक्षा मुद्देसूद आणि विचारलेल्या प्रश्नावरती आधारित लिहिले पाहिजेत. कारण प्रश्न क्रमांक 1 हा तुमच्या ज्ञानावरती आधारित विचारलेला प्रश्न क्रमांक 2 हा तुम्हाला आकलन किती झाले त्याच्यावरती विचारला आणि प्रश्न क्रमांक 3 हा तुमच्या उपयोजनावरती आधारित म्हणजे तुम्ही किती समजून घेतलेला आहे. त्याच्यावरून तुम्ही काय विचार करू शकता हे विचारलेलं आहे आणि प्रश्न क्रमांक कदाचित 9 आणि 10 या प्रकरणातला प्रश्न जर तुम्हाला 4थ्या प्रश्नामध्ये जर आला, तर तिथं तुमच्याकडे कौशल्य कोणतं प्राप्त झाले? म्हणजे उद्दिष्ट तुम्हाला काय प्राप्त झालं ते उद्दिष्ट बाहेर काढण्यासाठी प्रश्न दिलेले असतील. प्रकरण क्रमांक 10 मध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये सदर तुम्हाला दिलेले असेल, की सदरची आपत्ती कोणती आहे? या आपत्तीच्या दृष्टीनं कशी घडली आणि त्याच्यावरती उपाययोजना काय असेल? तर तुमच्याकडून घेतली जाईल. का ती समस्या निर्माण झाली? त्याच्यावरती तुम्ही काय उपाय करू शकता? किंवा सदरचं हे पाठ्यपुस्तकातलं माळींच्या ठिकाणी घडलेली घटना तुम्हाला देतील आणि त्याच्यावर त्या आपत्तीविषयी प्रश्न विचारतील. त्याच बरोबरीनं काही चिन्ह देतील आणि ते चिन्ह काय दर्शवतात? त्या चिन्हाचा अर्थ काय आहे? त्या प्रत्येक चिन्हाचा अर्थ तुम्हाला काढून ठेवायचा. चिन्ह 2 ते 3 चिन्ह तुम्हाला विचारले जातीलच. त्याच बरोबरीनं स्वाध्यायामध्ये दिलेला जो प्रश्न आहे, तो प्रश्नातल्या या आकृत्या देतील आणि त्या आकृत्या काय दर्शवतात? ही आपत्ती कोणती आहे? त्या आपत्तीची आपणास नावं विचारतील. त्याच बरोबरीनं आपत्ती व्यवस्थापन वैशिष्ट्ये हा तक्ता पूर्ण करण्यास विचारतील किंवा तुम्हाला अ, जो एखादा तक्ता देतील आणि तो तक्ता संकल्पचित्र किंवा तक्ता देतील आणि तो पूर्ण करण्यासाठी विचारला जाऊ शकतो. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पाठ्यपुस्तकावरती आधारित जो पेपर आहे, तो पेपर आपणास खूप छानपैकी सोडवायचा आहे. अभ्यास कोणता करायचा आहे? वर दिलेल्या सादरीकरणामध्ये जे घटक आपणास महत्त्वाचे दिलेले आहेत, याचा बारकाईने जर अभ्यास केला, तर आपण आज पैकीच्या पैकी म्हणजे 40 पैकी 40 गुण मिळवण्यास काहीही हरकत नाही. तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनं माझ्याकडून तुम्हाला